आता भावना आज आपण बघणार आहे थिक सिलेंडर. ठीक आहे, काल आपण बघितलं थिन सिलेंडर. तर आता थिक सिलेंडर बघणार आहे. थिक सिलेंडर म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये इंटरनल डायमीटर डिवाइड बाय थिकनेस हा रेशो काय असायला पाहिजे, लेस दॅन 15. इंटरनल डायमीटर डिवाइड बाय थिकनेस हा रेशो लेस दॅन 15 ज्या सिलेंडर मध्ये असेल त्या सिलेंडरला काय म्हणणार मी, थिक सिलेंडर. मग आता या थिक सिलेंडर मध्ये जसं आपण थिन सिलेंडर तसे 3 स्पेसेस ऍक्ट होतात. ठीक आहे, एक पहिला जो असतो तो अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल, दुसरा टेंजेन्शियल डायरेक्शनला त्याला आपण म्हणतो हुप स्पेस किंवा सर्कम्फरन्शियल स्पेस, आणि तिसरा जो स्पेस आहे तो म्हणजे रेडियल डायरेक्शनला. ठीक आहे, म्हणजे सेंटर पासून आउटवर्ड. ठीक आहे, रेडियल डायरेक्शनला त्याला म्हणतो आपण सिग्मा आर, रेडियल स्पेस. मग थिन सिलेंडर मध्ये रेडियल स्पेसची व्हॅल्यू ही काय असायची, निग्लिजिबल असायची. ठीक आहे, ती निग्लिजिबल व्हॅल्यू मी काय करायचो, कन्सिडर करत नव्हतो. पण ज्या वेळेला सिलेंडर हा थिक असतो म्हणजे याची थिकनेस ऍज कम्पेअर टू डायमीटर जसं कम्पेरेबल असते त्यावेळेला मग आपण काय करायला लागतं की तो रेडियल स्ट्रेस जो काय आहे तो आपल्याला कन्सिडर करायला लागतो. मग आता तो रेडियल स्ट्रेस कन्सिडर करण्यासाठी मी काय केलं बघा, याची थिकनेस जास्त असल्यामुळे या सिलेंडरचा मी काय घेतलाय, फक्त सर्क्युलर व्ह्यू घेतलाय. ठीक आहे, म्हणजे टॉपनं बघितलं असं कन्सिडर करा आणि सर्क्युलर व्ह्यू घेतला. मग मी या सिलेंडरला काय केलं, सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर पण कन्सिडर केलंय आणि सब्जेक्टेड टू एक्सटर्नल प्रेशर. आता कसं आहे, मी आतापर्यंत जे सांगत होतो की सिलेंडरला इनसाइडनं पण प्रेशर ऍक्ट होते आणि आउटसाइडनं पण. आता तुम्ही म्हणणार आउटसाइडनं कुठनं प्रेशर ऍक्ट होतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर जी असते ती बघा काय होत असते, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आउटसाइडने ऍक्ट होत असते. किंवा काही वेळेला अशी कंडिशन क्रिएट होते की सिलेंडरच्या आउटसाइडनी प्रेशर जनरेट होतं. मग मोस्ट ऑफ द मॅक्सिमम केसेस ह्या काय असतात, इनसाइडली सब्जेक्टेड सिलेंडर्स असतात. ठीक आहे, म्हणजे प्रेशर त्याला इनसाइडनी सब्जेक्ट केलेलं असतं. पण काही केसमध्ये ते एक्सटर्नली अप्लाइड होऊ शकतं. त्यामुळे मी डेरिव्हेशन मध्ये काय करणार आहे, इनर प्रेशर आणि आउटर प्रेशर या दोन्ही केसेस कन्सिडर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल बघा, आतून जे प्रेशर दाखवले इनर वॉल वरती जे ऍक्ट व्हाले त्याला पीआय म्हणले, म्हणजे इनर प्रेशर. आणि हे बाहेरून प्रेशर पण दाखवले बघा, बाहेरून. ठीक आहे, त्याला म्हटले पीओ. पीओ म्हणजे प्रेशर फ्रॉम आउटसाइड. ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर. आता हे इंटरनल प्रेशर आहे आणि हे एक्सटर्नल प्रेशर आहे. मग यासाठी जर मला याच्यामधल्या स्पेसेसच्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायच्या असतील तर मग मी काय केलं, या सिलेंडर मध्ये एक छोटीशी स्मॉल रिंग कन्सिडर केली. का, आता थिकनेस बघा मोठी आहे, थिकनेस मोठी आहे म्हटल्यानंतर इनर सरफेसच्या स्ट्रेसच्या व्हॅल्यू आणि आउटर सरफेसच्या स्ट्रेसच्या व्हॅल्यू या वेगवेगळ्या असणार. ठीक आहे, त्यामुळे मला थ्रू आउट द वॉल सेमच स्ट्रेस आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून मी काय केलं, याच्यामध्ये एक स्मॉल रिंग कन्सिडर केली ऍट रेडियस आर. स्मॉल आर एवढ्या रेडियसला एक स्मॉल रिंग कन्सिडर केली आणि त्या रिंगची थिकनेस ठेवली डीआर. त्या रिंगची थिकनेस किती ठेवली मी, डीआर. ठीक आहे, मग या स्मॉल रिंग वरचे आपण काय करायचे, स्ट्रेसेस डिटरमाइन करायचे आणि स्ट्रेसेस इनर डायमीटर टू आउटर डायमीटर काय करायचे, मी इंटिग्रेशन प्लॉट करायचे, तुम्हाला पाहिजे ती किंमत मिळेल. ठीक आहे, त्यामुळे मी जो प्रॉब्लेम कन्सिडर केलाय त्याच्यामध्ये त्या सिलेंडर थिक सिलेंडरला इंटरनल प्रेशर पण आहे, एक्सटर्नल प्रेशर पण आहे. थिकनेस ही जास्त असल्यामुळे, कम्पेरेबल असल्यामुळे डायमीटरला मी काय केले, एक स्मॉल रिंग कन्सिडर केली ऍट रेडियस आर, त्याची थिकनेस ठेवली डीआर. ठीक आहे, मग मी ही जी स्मॉल रिंग आहे ना, हीच स्मॉल रिंग इथं ड्रॉ केल्या पाहिजे. याची ती स्मॉल रिंगच मी ड्रॉ केले. मी याच्याकडे 5 मिनिटं घेतो. आता या सिलेंडर मध्ये 3 टाईपचे बेसिक स्ट्रेसेस ऍक्ट होणार, 3 टाईपचे. ठीक आहे, त्यातला सगळ्यात पहिला जो स्ट्रेस आहे तो कुठला असणार, अलॉंग द लेंथ म्हणजे लॉन्जिट्युडनल. दुसरा टँजेन्शियल डायरेक्शनला म्हणजे हुक स्ट्रेस. आणि तिसरा रेडियल डायरेक्शनचा. ठीक आहे, त्यामुळे मला तिन्ही स्ट्रेसेस कन्सिडर करायचे आहेत. मग ही जी स्मॉल रिंग कन्सिडर केली की नाही, ह्या स्मॉल रिंग मध्ये ऍक्ट होत असलेले स्ट्रेसेस ही बाण इथं दाखवले. ही स्मॉल रिंग मी इथे दाखवल्या. आता इक्विलिब्रियम साठी काय केलंय, फक्त त्याचा हाफ पोर्शन घेतलाय, हाफ पोर्शन. या हाफ पोर्शन मध्ये ऍक्ट होत असलेले स्ट्रेसेस दाखवल्यात. आता ह्या हाफ पोर्शन मध्ये बघा, ही टँजेन्शियल डायरेक्शन आहे, म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शनला पण स्ट्रेस ऍक्ट होत असणार, तो इथे दाखवलाय सिग्मा टी. त्या स्मॉल रिंग मधला टँजेन्शियल डायरेक्शनचा स्ट्रेस कन्सिडर केलाय मी सिग्मा टी. मग हा जो तुमचा टँजेन्शियल डायरेक्शनचा स्ट्रेस आहे, हा याला कोण बॅलन्स करणार, तर हे जे इंटरनल प्रेशर आहे या इंटरनल प्रेशरला रेडियल डायरेक्शनला काय होणार, याचं या मटेरियलचं डिफॉर्मेशन होणार रेडियल डायरेक्शन.
मग जर समजा या मटेरियलचं रेडियल डायरेक्शनला डिफॉर्म व्हायला चालू झालं तर रेडियल डायरेक्शनला स्ट्रेस जनरेट होणार. आता इनर सरफेस वरती जरा बघा व्यवस्थित. इनर सरफेस वरती प्रेशर आउटवर्ड आहे, म्हणजेच या इनर सरफेस मधले जे फोर्सेस जनरेट होतील, रेझिस्टिंग फोर्सेस, त्यांची या प्रेशरला काय असणार, अपोजिट डायरेक्शन. त्यामुळे इथले स्ट्रेसेस मी उलटे दाखवलेत बघा. म्हणजे हे आउटवर्ड होते तर हे इनवर्ड दाखवलेत. ठीक आहे, इनर सरफेसला का, कारण की फोर्स तुम्ही या डायरेक्शनला लावला तर रेझिस्टिंग फोर्स उलट्या डायरेक्शनला लागणार. त्यामुळे हे रेझिस्टिंग फोर्स जनरेट झालेले हे रेडियल स्ट्रेसेस इनर सरफेसला. असंच याच्या आउटर सरफेसला पण स्ट्रेसेस जनरेट होणार. आता आउटर सरफेसला जर बघितलं तुम्ही तर काय आहे, आउटर सरफेसला बघा एक्सटर्नल प्रेशर आहे आणि हे एक्सटर्नल प्रेशर इनवर्ड आहे, इनवर्ड. मग जर हे इनवर्ड प्रेशर असेल तर हे मटेरियल त्याला अपोज करणार डिफॉर्मेशनला आणि रेझिस्टिंग फोर्सेस लावणार. म्हणजे याच्या आउटर सरफेसमध्ये याच्या आउटर सरफेसमध्ये जे काही रेझिस्टिंग फोर्सेस जनरेट होतील ते या प्रेशरला अपोजिट असणार. त्यामुळे इथले रेडियल स्ट्रेसेस मी आउटवर्ड दाखवले. आता अजून एक महत्वाचं बघा, मी तुम्हाला आलेलं का म्हटलं, इनसाइड प्रेशरमुळे इथं जनरेट झालेले फोर्सेस आणि इथं बाहेरच्या वॉलला जनरेट झालेले फोर्सेस थिकनेस जास्त असतील तर वेगवेगळे असणार. म्हणजेच त्या ठिकाणच्या स्ट्रेसेसच्या व्हॅल्यू पण काय असायला पाहिजे, वेगवेगळ्या असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी इनसाइड सरफेसचा रेडियल स्ट्रेस जो आहे तो मी असा कन्सिडर केला की सिग्मा आर आहे. इनसाइड सरफेसचा रेडियल स्ट्रेस जो आहे तो स्मॉल एलिमेंटवरचा सिग्मा आर आहे असं कन्सिडर केलं, म्हणजे रेडियल स्ट्रेस ऍट इनर सरफेस. मग जर आउटसाइडला गेलो मी तर याची किंमत एक तर कमी झालेली असेल किंवा एक तर वाढलेली असेल, काहीतरी एक झालेलं असणार. एक तर कमी झालेली असेल किंवा एक तर वाढलेली असणार, कारण त्याची व्हॅल्यू कमी झालेली असेल किंवा वाढलेली असेल. मग मी काय कन्सिडर केलं, सिग्मा आर आणि त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू कमी किंवा जास्त झाली असेल ती काही लार्ज अमाऊंट मध्ये नसणार, एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये, ती कन्सिडर केली मी डी सिग्मा आर. सो सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर. तुम्ही म्हणणार इथं प्लसच का लिहिलंय, मायनस का लिहिलं नाही. जर ही व्हॅल्यू कमी झाली असेल तर इथं निगेटिव्ह साईन येईल, ही जर व्हॅल्यू वाढली असेल तर इथं प्लस साईन येईल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्लस कन्सिडर केलं, व्हॅल्यू कमी झाली असेल तर अल्टिमेटली हे निगेटिव्ह होते आणि मग सिग्मा आर प्लस मायनस सिग्मा आर मायनस डी सिग्मा आर होते. त्यामुळे याच्यामध्ये स्ट्रेसची व्हॅल्यू एक तर वाढेल किंवा कमी येईल, पण ती एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये असेल इथे. सो आउटर सरफेसला सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर, इनर सरफेसला सिग्मा आर. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जे स्ट्रेसेस आहेत ते मी दाखवले. आता ह्या रिंग मधले दाखवले. अजून एक गोष्ट राहिली, दाखवतो, लक्ष द्या. हे समजा तुमचं सिलेंडर आहे, ही टेंजेन्शियल डायरेक्शन म्हणजे इथं सिग्मा डी ऍक्ट होणार, बरोबर, टेंजेन्शियल डायरेक्शन. ही रेडियल डायरेक्शन, इथं सिग्मा आर ऍक्ट होणार, बरोबर. हे बघा, हा रेडियल डायरेक्शन इथं दाखवलाय, ही टेंजेन्शियल डायरेक्शन इथं दाखवल्या. आता राहिलाय काय, एक स्ट्रेस अलॉंग द लेंथ राहिलाय की, अलॉंग द लेंथ झेड डायरेक्शनला. हे टेंजेन्शियल आहे, झेड नाही, हा टेंजेन्शियल. सर्कलला टेंजेंट आहे तिकडे पलीकडे. असं करतो पाहिजे, ही टेंजेन्शियल डायरेक्शन आहे. आता अलॉंग द लेंथ म्हणजे कुठला असते, लॉन्जिट्युडनल. आता तुम्ही जरा विचार करून सांगा, लॉन्जिट्युडनलला इथं वरच्या टॉप रिंग मध्ये असलेला स्ट्रेस, मध्ये असलेला स्ट्रेस आणि खाली असलेला स्ट्रेस सेम असणार का वेगवेगळा असणार? लॉन्जिट्युडनल डायरेक्शनला सेमच असणार. बघा, वरची रिंग बघा, खालची रिंग बघा, त्याच्या खालची रिंग बघा, म्हणजे इथं एरिया सगळीकडे सेम राहतोय. त्यामुळे ती स्ट्रेसची व्हॅल्यू काय राहत्या, सेम राहत्या. म्हणजेच अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा कॉन्स्टंट असतो. अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा कॉन्स्टंट असतो, पण अलॉंग द थिकनेस इथला टेंजेन्शियल स्ट्रेस, इथला टेंजेन्शियल स्ट्रेस, इथला टेंजेन्शियल स्ट्रेस, इथला टेंजेन्शियल स्ट्रेस रेडियस वाढत असल्यामुळे व्हेरी होतो. तसाच रेडियस वाढत असल्यामुळे व्हेरी होतो. म्हणजेच अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा कॉन्स्टंट असतोय, तर अलॉंग द थिकनेस रेडियल स्ट्रेस आणि टेंजेन्शियल स्ट्रेस हा व्हेरी होतो. म्हणजे समजलं मी, अलॉंग द रेडियल स्ट्रेस आणि टेंजेन्शियल स्ट्रेस हा काय होतोय, व्हेरी होतो. आणि अलॉंग द लेंथ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा कॉन्स्टंट असतो. आता हे जे मी वाक्य बोलवले तुम्हाला, हे नंतर डेरिव्हेशन मध्ये एक निम्म्या स्टेजला पोहोचल्यानंतर तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी थोडंसं अगोदरच क्लिअर करून ठेवलं. त्यामुळे आता मी जी फिगर ड्रॉ केली याच्यामध्ये काय काय परत एकदा मी सांगतो. एक मी सिलेंडर कन्सिडर केले, थिक सिलेंडर. त्याचा इनर डायमीटर घेतला DI, आउटर डायमीटर घेतला DO. इनर डायमीटर DI, आउटर डायमीटर DO.
या सिलेंडरला मी इनसाइडनं प्रेशर लावले पीआय, आउटसाइडनं प्रेशर लावले पीओ. आउटसाइडनं प्रेशर लावले पीओ, इनसाइडनं प्रेशर लावले पीआय. आता थिक सिलेंडर असल्यामुळे अलॉंग द थिकनेस याचे स्ट्रेसेस व्हेरी होतील, कारण की थिक असल्यामुळे तिन्ही टाईपचे स्ट्रेसेस ऍक्ट व्हायला पाहिजेत, लॉन्जिट्युडनल, रॅडियल आणि टेंजेन्शियल. मग मी एक स्मॉल रिंग कन्सिडर केली, ऍट रेडियस आर, थिकनेस घेतली डीआर. मग हीच मी इथं ड्रॉ केली. इक्विलिब्रियम कंडिशनला टेंजेन्शियल स्ट्रेस दाखवले, इनसाइड सरफेसचा रॅडियल दाखवला, आउटसाइड सरफेसचा रॅडियल दाखवला. इथं सिग्मा आर आहे, तर इथं वाढला असेल किंवा कमी झाला असेल म्हणून प्लस डी सिग्मा आर केले. आणि महत्वाचं काय, डायरेक्शन बघा, हे आउटवर्ड आहे प्रेशर इनसाइडचं, तर रेझिस्टिंग फोर्समुळे जनरेट झालेला स्ट्रेस इनसाइड येणार. बाहेरनं इनसाइड प्रेशर आहे म्हणजे आत यायला लागले, तर इथले स्ट्रेसेस हे आउटसाइडला दाखवले. आता मला याच्यावरून ह्याची इक्विलिब्रियम कंडिशन लिहायची. ठीक आहे. मग फॉर इक्विलिब्रियम कंडिशन, आता तुम्ही मला सांगा, इक्विलिब्रियम कंडिशनला इथं समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल टू काय आला पाहिजे, 0. समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल टू 0. हे स्ट्रेसेस आहे. मग या स्ट्रेसवरनं मला जर फोर्स काढायचा असेल तर स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं रे, फोर्स डिवाइड बाय एरिया. सो फोर्स इज इक्वल टू काय येणार, स्ट्रेस इंटू एरिया. म्हणजे मला इथला फोर्स सांगायचा असेल, इथला फोर्स, तर या स्ट्रेसला मी तिथल्या एरियानं मल्टिप्लाय करणार. इथला मला जर फोर्स सांगायचा असेल तर मी या स्ट्रेसला त्याच्या एरियानं मल्टिप्लाय करणार. इथला जर सांगायचं असेल तर या स्ट्रेसला मी त्याच्या एरियानं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. म्हणजे याला एरियानं जर मल्टिप्लाय केले तर मला फोर्सेस मिळतील. ठीक आहे. मग इक्विलिब्रियम कंडिशनला समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग आता मी एक एक गोष्टी जातो. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डायरेक्शन म्हणतो इज इक्वल टू 0 इक्वल. यांची वाय डायरेक्शनची समेशन करा. बघा, पहिल्यांदा ह्या सिग्मा टी चा बघा मला फोर्स सांगा. सिग्मा टीचा फोर्स स्ट्रेस इंटू काय ना एरिया. लक्ष द्या, एरिया बघा, एरिया हे मोठं सिलेंडर आहे, एकदम मोठं सिलेंडर. ज्या वेळेला तुम्ही ही स्मॉल रिंग कन्सिडर केली अशी, त्यावेळेला त्याला काहीतरी लेंथ होती, अशी काहीतरी लेंथ होती. पण मधून जर तुम्ही असं कट केलं तर तुम्हाला हा एरिया मिळते बघा. या एरियावरती जे बरोबर मधनं तुम्हाला हा पोर्शन कळलं पाहिजे, म्हणजे हा त्याचा एरिया असणार. हा एरिया कसा काढणार, हा एरिया कसा काढणार, इथून इथपर्यंतची थिकनेस तुम्ही किती घेतली जरा सांगा मला. इथं बघा स्मॉल रिंगची थिकनेस किती आहे, डीआर इथून इथपर्यंत ही सिलेंडरची काय असणार, लेंथ, पूर्ण सिलेंडरची लेंथ पाहिजे. तो डीआर इंटू एल केलं तर हे एका बाजूचा एरिया आहे, एका बाजूचा. असे किती एरिया येणार याला, 1 2, दोन बाजू 2 यायला पाहिजे ना, इथला 1 आणि इथला 1, दोन बाजूचे 2 एरिया आला पाहिजे, 2 एरिया. ठीक आहे. त्यामुळे सिग्मा टी इंटू एरिया काय येणार बघायला, डीआर इंटू एल. बरोबर. आता हा एकाचा झाला, एकाचा. अशी किती आहे तिथं, 2, 2 टाइम्स डीआर इंटू एल. आता हा सिग्मा टीचा फोर्स, सिग्मा टी डाऊनवर्ड आहे म्हणजे त्याचा फोर्स पण काय असणार, डाऊनवर्ड. आपण अपवर्ड फोर्स प्लस घेऊया, डाऊनवर्ड फोर्स मायनस घेऊया. सिग्मा टी डाऊनवर्ड आहे त्यामुळे त्याचा फोर्स काय येणार, मायनस. सगळ्यांना समजलं मी सिग्मा टीचा फोर्स कसा आणला, परत एकदा सांगतो. सिग्मा टी हा स्ट्रेस, याला एरियानं मल्टिप्लाय केले की फोर्स मिळतो. मग याला एरियानं मल्टिप्लाय करण्यासाठी हे ऍक्च्युअली ही रिंग आहे, पण ह्याला लेंथ आहे बघा, लेंथ मी वरची अशी रिंग स्मॉल कन्सिडर केल्या, ह्याला लेंथ पण आहे ना, अशी लेंथ मी इकडे दाखवली. मधला पोर्शन आहे म्हणजे मी मधला बरोबर इथला एरिया कन्सिडर केला, इथला बरोबर एरिया. ठीक आहे. हे कट केल्यानंतर लास्ट टाइमला पण दाखवलेलं बघा, हा एरिया घ्या. हा एरिया काय येणार, ही थिकनेस इंटू लेंथ. ही थिकनेस आपण स्मॉलची घेतली डीआर इंटू एल, असे 1 2 आहेत, 2. सो 2 टाइम्स डीआर इंटू एल. तो स्ट्रेस इंटू एरिया केला की हा फोर्स मिळाला, डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस. ओके. चलो, सिग्मा टीचं झालं. आता इथे या, सिग्मा आर कडे या. सिग्मा आर इथे लिहितो पहिला मी, सिग्मा आर इंटू स्ट्रेस इंटू काय यायला पाहिजे, त्याचा एरिया यायला पाहिजे. सांगा आता मग एरिया कसा काढणार,
एरिया कसा काढणार बघा याचा. आता हा रेडियल स्पेस, हा रेडियल स्पेस कुणामुळे जनरेट झालाय, तर प्रेशरमुळे जनरेट झाला. बरोबर. मग प्रेशरमुळे जनरेट झालाय, तर प्रेशरमध्ये तुम्ही जो एरिया कन्सिडर करताय तो तुम्हाला रेडियल स्पेसला कन्सिडर करायचा आहे. सिंपल टेक्निक. प्रेशरला जो एरिया तुम्ही कन्सिडर करताय तो रेडियल स्पेसला कन्सिडर करायचा. प्रेशरला तुम्ही कुठला एरिया कन्सिडर करताय रे प्रेशरला, प्रोजेक्टेड एरिया. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथं प्रोजेक्टेड एरिया घ्यायला पाहिजे. मी दाखवतो. हा, हे व्हर्टिकल सिलेंडर आहे की नाही, दाखवतो बघा, लक्ष द्या जरा. बघा अर्धाच पोर्शन दाखवलाय. हे व्हर्टिकल सिलेंडर आहे. व्हर्टिकल सिलेंडर मधनं कट केलं, अर्धाच पोर्शन दाखवला, अर्धा. हा, आता हे प्रेशर असं ऍक्ट व्हायला बघा इकडे आत. बरोबर. मग याचा प्रोजेक्टेड एरिया जर तुम्ही घेतला, प्रोजेक्टेड एरिया पीआय साठीचा, तर तो काय येणार आहे पीआय साठीचा प्रोजेक्टेड एरिया, बघा एवढा एरिया. बरोबर. हा एवढा एरिया प्रोजेक्टेड एरिया. बरोबर. मग हा एरिया कसा काढणार सांगा. हा एरिया सांगा. ही स्मॉल रिंगची, या स्मॉल रिंगची रेडियस किती आहे, आर आहे. स्मॉल रिंगची रेडियस तुम्ही किती घेतली, आर. स्मॉल रिंग वर चालले ना, ही रेडियस आर आहे. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स हे किती असणार, रेडियस आर आहे ना, म्हणजे किती झालं 2r. बरोबर. 2r इंटू हाईट, इंटू हाईट म्हणजे काय येणार 2r इंटू एल. समजलं सगळ्यांना मी एरिया कसा काढला, 2r इंटू एल. हा मला काय मिळाला बघा, सिग्मा आर मिळाला. हा काय मिळाला मला, सिग्मा आर. आता सिग्मा आर ची डायरेक्शन पण बघा कशी आहे, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड आहे म्हणजे ते पण काय येणार मायनस. ठीक आहे. सिग्मा टी टँजेन्शियलला हा एरिया, सिग्मा आर हा इंटरनल प्रेशर मिळाला, त्यामुळे प्रोजेक्टेड एरिया, हा प्रोजेक्टेड एरिया रिंगचा यायला पाहिजे. त्यामुळे इथून इथपर्यंत रेडियस हे झालं 2r आणि ही लेंथ जी आहे डाऊनवर्ड म्हणून मायनस. आता हा घ्या, हा आउटसाइड प्रेशरमुळे आलेला. सो त्याचा स्ट्रेस किती आहे बघा, सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर हा त्याचा स्ट्रेस आहे. सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर हा त्याचा स्ट्रेस आहे. स्ट्रेस इनटू एरिया. आता हा कोणामुळे जनरेट झालाय सांगा, हा आउटसाइड प्रेशरमुळे. प्रेशरमुळे आला याचा अर्थ मला काय पाहिजे, प्रोजेक्टेड एरिया. मला काय लागणार, प्रोजेक्टेड एरिया. लक्ष द्या आता, जरासं महत्वाचं आहे. इंटरनल प्रेशर इथून इथपर्यंत होतं बघा, आतल्या सरफेसला. आउटसाइड प्रेशर हे बाहेरच्या सरफेसला आहे. म्हणजे तुम्हाला एरिया घेताना प्रोजेक्टेड एरिया इथून इथपर्यंतची लेंथ घ्यायला लागणार, ही पूर्ण आणि लेंथ. बरोबर आहे. म्हणजे सगळा एरिया येणार इथून इथपर्यंतची लेंथ, म्हणजे हा डायमीटर, आउटसाइड डायमीटर आणि ही लेंथ. सांगा मग आउटसाइड डायमीटर किती येणार याचा, इथून इथपर्यंत आउटसाइड डायमीटर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत किती येणार सांगा. हा आर, इथून इथं परत आर, ही थिकनेस आहे dr, ही थिकनेस आहे dr. म्हणजे किती झालं, r प्लस dr प्लस dr. काय म्हटलं समजलं मी. या पॉइंट पासून या पॉइंट म्हणजे आउटसाइड डायमीटर कसा काढणार, स्मॉल आर प्लस स्मॉल आर म्हणजे इनसाइडचा डायमीटर झाला, प्लस इकडची थिकनेस प्लस इकडची थिकनेस म्हणजे 2 टाइम्स dr. म्हणजे 2r इंटू डी. काय 4r का, 2r, दोन, एक आरचा आणि एक डीआरचा ना, दोन दोन, म्हणजे 2r प्लस 2dr. बरोबर. म्हणजे 2r प्लस 2dr. बरोबर. हा झाला डायमीटर. आता तुम्हाला डायमीटर मिळाला. डायमीटर इंटू काय पाहिजे मला, लेंथ. लेंथ काय, समजलं सगळ्यांना कसं काढलं ते. प्रोजेक्टेड एरिया पाहिजे, आउटसाइड डायमीटर इंटू लेंथ. आउटसाइड डायमीटर 2r प्लस 2dr इंटू लेंथ. आता याची डायरेक्शन बघा, डायरेक्शन हे डाऊनवर्ड होतं, हे डाऊनवर्ड होतं, हे काय अपवर्ड आहे. अपवर्ड म्हणजे काय ना, समजलं. हे ज्याला लिहिता आलं हे त्याचं 25% डेरिव्हेशन झालं. ज्याला एवढीच गोष्ट लिहिता आली, काय म्हटलं मी, त्याचं 25% डेरिव्हेशन झालं. इथं मॅक्सिमम पोरं चुकतात, मॅक्सिमम. परत एकदा सांगतो, सिग्मा टी इंटू हा जो एरिया आहे तो बघा हा आहे,
त्यानंतर सिग्मा आरचा हा प्रोजेक्टेड एरिया आहे, हा प्रोजेक्टेड एरिया. त्यानंतर आउटसाइडचा हा बाहेरचा प्रोजेक्टेड एरिया, प्रोजेक्टेड एरिया, कारण ते इन प्रेशर मध्ये जनरेट झालेले आहे. आता मी हे सॉल्व्ह करायला चालू करतो. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. बघा मी काय करतो, आत पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतो, आत पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घेतो, हे आत मल्टिप्लाय करून घेतो. इज इक्वल टू 0 -2 सिग्मा टी टी आर इंटू एल मायनस 2 सिग्मा आर इंटू एल प्लस सिग्मा आर. जरा लक्ष द्या इथं, सिग्मा आर आता यानं मी मल्टिप्लाय करणार आहे, यानं. या दोघांच्या मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितला, ठीक आहे, त्या दोघांच्यातला पहिला 2 कॉमन काढतो, थोडंसं सिम्प्लिफाय करतो, स्टेप एक्स्ट्रा होऊ दे पण व्यवस्थित करतो. याचं 2 कॉमन काढतो म्हणजे राहायला काय आर प्लस डी आर इंटू एल, आर प्लस डी आर इंटू एल -2 सिग्मा टी डी आर इंटू एल -2 सिग्मा आर इंटू एल प्लस आता हे आत मल्टिप्लाय करणार आहे, जरा लक्ष द्या. 2l हा बाहेरच ठेवतो, 2 इंटू एल हा बाहेरच ठेवलाय. आता पहिला सिग्मा आर न मल्टिप्लाय करा, सिग्मा आर ने, सिग्मा आर इंटू आर, त्यानंतर सिग्मा आर इंटू डी सिग्मा आर, सिग्मा आर इंटू डी आर आहे, सॉरी सिग्मा आर इंटू डी आर. हे पहिला सिग्मा आरचं मल्टिप्लिकेशन झालं, आता डी सिग्मा आरचं करा, प्लस डी सिग्मा आर इंटू आर, त्यानंतर डी सिग्मा आर इंटू डी आर, बघा परत एकदा मल्टिप्लिकेशन सांगतो. 2l मी बाहेर काढून ठेवला कॉमन, सिग्मा आर इंटू आर पहिल्यांदा, सिग्मा आर इंटू डी आर, त्यानंतर डी सिग्मा आर इंटू आर, त्यानंतर डी सिग्मा आर इंटू डी आर. ओके, चलो आता या 2l ना आत मल्टिप्लाय करून घेतो. टू एल ना आत मल्टिप्लाय करा, 2l सिग्मा आर इंटू आर प्लस 2l सिग्मा आर इंटू डी आर प्लस 2l डी सिग्मा आर इंटू आर प्लस 2l डी सिग्मा आर इंटू डी आर. आता याच्यामध्ये बाळांनो काय कॅन्सल होईल जरा व्यवस्थित बघा, याच्यामध्ये काय कॅन्सल होईल. 2l ना आत मल्टिप्लाय करून घेतले, इथं बघा 2l आहे, सिग्मा टी डी आर आहे, सिग्मा आर आर एल आहे, इथं सिग्मा आर आर एल कुठे आहे बघा, तिसरी टर्म सिग्मा आर आर एल इथं आहे काय बघा. दुसरी आणि तिसरी टर्म बघा, आर आहे, एल आहे, 2 आहे, सिग्मा आर हा प्लस आहे, हा मायनस आहे, कॅन्सल. अजून काय कॅन्सल होते बघा, पहिला आणि चौथं, सिग्मा आर आहे, इथं डी सिग्मा आर आहे, इथं डी सिग्मा आर आहे आणि इथं डी आर आहे. ठीक आहे, आता यात काय कॅन्सल होणार नाही असं दिसते. ठीक आहे, ज्या काही टर्म्स राहिलेल्या आहेत त्या टर्म्स बघा मी लिहून घेतो. सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती बाहेर घेतो. इथं बघा 2l आहे काय, 2l, इथं पण बघा 2l, हे कॅन्सल झाले, सॉरी इथं आहे बघा 2l, इथं पण 2l आहे, इथं पण 2l आहे, सगळ्यांच्या मध्ये 2l कॉमन आहे, तो बाहेर घेतो 2l. इथं काय राहिलं बघा मायनस 2l गेला सिग्मा टी इंटू डी आर पहिल्या याच्यामध्ये, हे गेले इथं बघा, प्लस 2l बाहेर गेलाय सिग्मा आर डी आर, इथं बघा 2l बाहेर गेलाय डी सिग्मा आर इंटू आर, इथं बघा 2l बाहेर गेलाय डी सिग्मा आर इंटू डी आर. आता हा 2l काय करा, इकडे ट्रान्सफर करा, इथनं उचलला 2l इकडे घेऊन जावा, इकडे नेलं तर काय होईल रे, 0 डिवाइड बाय 2l म्हणजे 0 झाला,
ट्रान्सफर करा, मी इकडे लिहितो, इकडे ट्रान्सफर करा. गेला. म्हणजे राहिलं तुमचं इक्वेशन मायनस सिग्मा टी डी आर प्लस सिग्मा आर डी आर प्लस डी सिग्मा आर आर प्लस डी सिग्मा आर इंटू डी आर. आता एक गोष्ट विचारतो तुम्हाला बघा, हे मल्टिप्लिकेशन किती असेल रे? डी सिग्मा आर इंटू डी आर हे मल्टिप्लिकेशन किती येईल? हे मल्टिप्लिकेशन डी सिग्मा आर याचा अर्थ ती किंमत एकदमच कमी आहे इंटू डी आर. डी आर म्हणजे आर ची किंमत पण एकदमच कमी आहे, बरोबर काय? डी आहे ना इथं, त्यामुळे एकदम स्मॉल आहे, हा पण एकदम स्मॉल आहे. दोन स्मॉल व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन हे काय होते? दोन स्मॉल व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन 0. ते झिरोकडे जाते. ठीक आहे, एक्झाम्पल मी तुम्हाला याच्या आधी पण सॉमटॉम मध्ये वगैरे घ्यायचो, सांगतो. 0.2 इंटू 0.2, दोन स्मॉल व्हॅल्यू घेतल्यात, 0.2 इंटू 0.2, याचा आन्सर किती येते? 0.04 0.04 येते, 0.4 येत नाही, 0.04. म्हणजे दोन स्मॉल, एक पेक्षा कमी असलेल्या व्हॅल्यूची किंमत त्यांचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केला तर ते अजून मागे जाते. म्हणजे 0.2 इंटू 0.2 तर ते 0.04 होते, म्हणजे एकदम कमी होते त्याची व्हॅल्यू. त्यामुळे हे मल्टिप्लिकेशन हे काय होणार? टेन्स टू 0. म्हणून मी लिहितो निग्लेक्टिंग डी सिग्मा आर इंटू डी आर, हे निग्लेक्ट केलं. सो 0 इज इक्वल टू मायनस सिग्मा टी इंटू डी आर प्लस डी आर. फक्त इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो मी टेन्स टू 0, मुद्दाम लिहिले. आता हे इक्वेशन मला मिळालं, हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायला लागणार. त्यासाठी आता काय करतो बघा, इथं इथं डी आर आहे. थ्रू आउट इक्वेशनला डी आर न डिवाइड करा. मायनस सिग्मा टी प्लस सिग्मा आर, थ्रू आउट इक्वेशनला डी आर न डिवाइड करा. डी आर कॅन्सल, डी आर कॅन्सल, प्लस इथं डी आर नाही आहे, डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर. इथं नसताना डिवाइड केलं, इथं कॅन्सल झाला, इथं कॅन्सल झाला. हे म्हणजे तुमचं इक्वेशन 1. हे म्हणजे तुमचं इक्वेशन 1. आता तुमच्या एक लक्षात आला असेल, मला काय मिळवायचं होतं? माझं एम, मला स्ट्रेसेस मिळवायचे होते. कुठले कुठले? टँजेन्शियल आणि रेडियल. टँजेन्शियल आणि रेडियलचं मला इक्वेशन मिळालं. मला सांगा, दोन अननोन व्हॅल्यू असतील तर किती इक्वेशन लागतात तुम्हाला? एक इक्वेशन मिळालं, दोन अननोन व्हॅल्यू, दोन इक्वेशन. हे पहिलं इक्वेशन झालं. तर मला अजून एक इक्वेशन लिहायला पाहिजे सिग्मा टी आणि सिग्मा आरचं. तर मला सिग्मा टी आणि सिग्मा आर मिळालं. ठीक आहे, परत एकदा सांगतो, एकदम सोपं होतं. काय केलं? एक स्मॉल रिंग घेतली, स्मॉल रिंग वरचा रेडियल स्ट्रेस, आउटर सरफेसचा रेडियल स्ट्रेस आणि टँजेन्शियल स्ट्रेस घेतला. हे स्ट्रेस आहेत, त्याला एरियानं मल्टिप्लाय केले की फोर्सेस मिळतात. इक्विलिब्रियम कंडिशनला प्रत्येक स्ट्रेसला त्याचा एरियानं मल्टिप्लाय केले. फक्त आत मल्टिप्लाय करून 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 सिम्प्लिफाय करत गेलोय, मला हे मिळालं. ओके, आता दुसरं इक्वेशन लिहिणार आहे. बघा, आता दुसरं इक्वेशन जे मी लिहिणार आहे त्यासाठी मी जरा सॉम मध्ये जाणार आहे, सॉम मध्ये. ठीक आहे, आता इथं हा कॉम्पोनंट 3 डायमेन्शनल आहे, 3 डायमेन्शनल. तर तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा एक फॉर्म्युला आठवत असेल सॉम मधला. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला असा होता बघा, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेन इन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेन इन झेड डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला काय मिळते? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर यातला एक्स डायरेक्शन किंवा वाय डायरेक्शन किंवा झेड डायरेक्शनचा जर स्ट्रेन काढायचा असेल तर तुम्ही असं शोधत होता. मी एक एक्झाम्पल दाखवतो. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन जर तुम्हाला शोधायचं असेल 3 डायमेन्शन मध्ये, तर तुम्ही असं लिहिताय बघा, सिग्मा एक्स डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड डिवाइड बाय ई. हा तुम्ही फॉर्म्युला एफईए मध्ये पण वापरलाय आता अलीकडं. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या 2 टॉपिक मध्ये. आणि हा आपण डिझाईन मध्ये पण वापरला होता आणि सॉम मध्ये इंट्रोड्यूस झालेला पहिल्यांदा. सो स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा डिवाइड बाय सिग्मा झेड डिवाइड बाय ई. आता हा एक्स डायरेक्शनचा स्ट्रेस आहे, हा वाय डायरेक्शनचा स्ट्रेस आहे, हा झेड डायरेक्शनचा स्ट्रेस आहे. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे आणि म्यू म्हणजे पॉयझन्स रेशो आहे. मग मला एक गोष्ट लागणार आहे, मी आता परत मागे जातो.
मला सांगा, रेडियल स्ट्रेस, टेंजेन्शियल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेस ह्यापैकी कोणता स्ट्रेस कॉन्स्टंट आहे? रेडियल, टेंजेन्शियल आणि लॉन्जिट्युडनल यापैकी कोणता स्ट्रेस कॉन्स्टंट आहे? लॉन्जिट्युडनल. तर स्ट्रेस कॉन्स्टंट असेल तर त्या डायरेक्शनचा स्ट्रेन पण काय असायला पाहिजे? जर स्ट्रेस कॉन्स्टंट असेल तर त्या डायरेक्शनचा स्ट्रेन पण काय असायला पाहिजे? कॉन्स्टंटच असला पाहिजे. म्हणजे टेंजेन्शियल, रेडियल आणि लॉन्जिट्युडनल मधला कॉन्स्टंट स्ट्रेन कुठल्या डायरेक्शनचा आहे? लॉन्जिट्युडनल. अलॉंग द लेंथ longitudinal stress is constant. Therefore, longitudinal strain is also constant. ठीक आहे. आता तुमच्याकडे 3 डायरेक्शन आहेत. कुठल्या कुठल्या बघा? रेडियल, ऍक्सियल, ऍक्सियल म्हणजे लॉन्जिट्युडनल, रेडियल, ऍक्सियल आणि टेंजेन्शियल असे 3 डायरेक्शन आहेत. 3 डायरेक्शनचे 3 स्ट्रेस आहेत काय? सिग्मा एल, सिग्मा आर आणि सिग्मा टी. 3 डायरेक्शन आहेत. इथे या. सिग्मा एक्स च्या ऐवजी सिग्मा आर, सिग्मा वाय च्या ऐवजी सिग्मा एल, सिग्मा झेड च्या ऐवजी सिग्मा टी. म्हणजे लॉन्जिट्युडनल, टेंजेन्शियल आणि रेडियल असे तुम्हाला 3 स्ट्रेसेस आहेत. त्यातला कुठला स्ट्रेन कॉन्स्टंट आलाय? लॉन्जिट्युडनल कॉन्स्टंट आलाय. त्यामुळे मी लॉन्जिट्युडनल स्ट्रेन डिटरमाइन करतो. स्ट्रेन अलॉंग लॉन्जिट्युडनल डायरेक्शन ही कॉन्स्टंट किंमत आहे. सो स्ट्रेन अलॉंग लॉन्जिट्युडनल डायरेक्शन काढतो. मग हे कसं लिहिणार सांगा? इथे एक्स डायरेक्शन असेल तर इथे एक्स डायरेक्शनचा स्ट्रेस लागतोय, बरोबर काय? मी इथे काय लिहितो? सिग्मा एल डिवाइड बाय ई मायनस लॉन्जिट्युडनल झाला, राहिलेले इथं मायनस मध्ये लिहायचे, मायनस म्यू. आता एक कुठला तर घ्या, सिग्मा आर डिवाइड बाय ई राहिलेल्यापैकी, मायनस इथं दुसरा लिहा, सिग्मा टी डिवाइड बाय ई. सगळ्यांना समजलं कसं लिहिलं हे? हेच इथं लिहिलंय. 3 डायरेक्शनचे स्ट्रेस, 3 डायरेक्शनचे स्ट्रेस दाखवल्यात. पण लॉन्जिट्युडनल कॉन्स्टंट आहे म्हणून मी लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचा स्ट्रेन काढला आणि तो लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचा स्ट्रेस या स्ट्रेन ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहिला. इथं एक्स आहे तर इथे एक्स आहे बघा, म्हणून इथे एल लिहिला आणि बाकीचे म्यू मध्ये आले. आता याला जरा सिम्प्लिफाय करतो. याला सिम्प्लिफाय करू काय? चलो, नाही म्हटलं तरी करावं लागणार आहे. सिग्मा एल डिवाइड बाय ई मायनस या दोघांच्या मध्ये कॉमन काय आहे बघा? या दोघांच्या मध्ये कॉमन काय आहे? म्यू डिवाइड बाय ई कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहणार? सिग्मा टी प्लस सिग्मा आर. आता प्लस का लिहिलाय? मायनस साइन कॉमन घेतलाय, मायनस साइन कॉमन घेतलाय, त्यामुळे दोन्ही झाले प्लस. ओके, हे मला मिळालं. स्ट्रेन अलॉंग लॉन्जिट्युडनल डायरेक्शन. आता या स्ट्रेन अलॉंग लॉन्जिट्युडनल डायरेक्शन वरून मी जर असं सिम्प्लिफिकेशन करून आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, मी काय करतो? ही जी व्हॅल्यू आहे की नाही, ही मायनसची इकडे शिफ्ट करा म्हणजे प्लस होईल. सो म्यू डिवाइड बाय ई सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू, या बाजूला काय राहिलं बघा? सिग्मा एल बाय ई. आता कुठली गोष्ट घ्यायची राहिली? ईएल घ्यायचा राहिला, ईएल. हा इकडनं इकडे शिफ्ट करा म्हणजे स्ट्रेन इन लॉन्जिट्युडनल डायरेक्शन. काय केलं बघा? ही मायनसची टर्म इकडे शिफ्ट केली, प्लस झाली. ही प्लसची टर्म इकडे शिफ्ट केली, मायनस झाली. एवढंच चेंज केलाय. आता हा म्यू आणि ई इकडे न्या. सो सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू ई डिवाइड बाय म्यू सिग्मा एल डिवाइड बाय ई मायनस ई एल. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन मध्ये बघा. मी लॉन्जिट्युडनल स्ट्रेन घेतला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन लिहिला, 3 डायरेक्शनचे 3 स्ट्रेस वरून लिहिलं. सिग्मा एल डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा आर डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा टी डिवाइड बाय ई. यांच्यातनं म्यू बाय ई कॉमन काढला, मायनस सिग्मा टी प्लस सिग्मा आर राहिला. मग मी काय केलं? ही मायनसची टर्म उचलून इकडे घेतली, ई एल इकडे घेतला, म्हणजे हे प्लस झालं, हे इकडे आलं मायनस झालं. आणि मग मी काय केलं? म्यू बाय ई हा इकडे ट्रान्सफर केला, त्यामुळे तुम्हाला सिग्मा टी प्लस सिग्मा आर मिळाला. तर इथं बघा, हे कुठलं इक्वेशन आहे रे? हे कुणाचं इक्वेशन आहे? सिग्मा टी आणि सिग्मा आर.
मला मागाशी मी म्हंटल बघा, अरे आपल्याला अजून एक इक्वेशन लागणार सिग्मा टी आणि सिग्मा आर. हे बघा आलं का इक्वेशन, सिग्मा टी प्लस सिग्मा आर. म्हणजे हे पुन्हा सिग्मा टी आणि सिग्मा आर मधलं इक्वेशन आलं. आता ही लेफ्ट साइड झाली, मला इक्वेशन तर मिळालंय, पण ही राईट साइड काय आहे जरा असं विचार करा. राईट साइड काय आहे मला फक्त सांगायचं. मी विचारतो त्याचं फक्त उत्तर द्यायचं. ई हा कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट. ओके. म्यू पॉइझन रेशो हा कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे. ओके. सिग्मा एल ह्यो कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल. अण्णा इथं वाक्य वाच, त्याच्यावरूनच पुढे गेलो तुम्ही. काय आहे, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज कॉन्स्टंट, त्यामुळे सिग्मा एल कॉन्स्टंट आहे. ई कॉन्स्टंट आहे. स्ट्रेन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज ऑल्सो काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे राईट साइड सगळीच काय आल्या, ही राईट साइड सगळीच काय आल्या, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. काय तर उत्तर मिळेल की 5, 10, 15, 20 काय तर उत्तर मिळेल की नाही सॉल्व्ह केल्यावर. बरोबर आहे ना, कॉन्स्टंट आहे ना सगळ्या किमती. इथे पुट करा, हे 2, 4, 2, 4 काय तर उत्तर येईल की यांचं 10, 20 काय तर उत्तर येईल की. म्हणजे ती उत्तर पण काय असणार आहे, कॉन्स्टंट. मी असं लिहितो सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता असं का लिहिलं तर पुढे लिहून ठेवतो, बिकॉज ई म्यू सिग्मा एल अँड एल आर कॉन्स्टंट, सगळेच कॉन्स्टंट आहे. मग या कॉन्स्टंटला काहीतरी मी एक नाव देतो, काहीतरी देतो. समजा उत्तर 20 आले, समजा उत्तर 20 आले हे सॉल्व्ह करून, मला असं लिहिता काय 2 into 10 असं लिहिता येईल काय? समजा उत्तर 10, 20 आले तर मला 2 into 10 असं लिहिता येते काय? अरे काय विचारले सांगा की अण्णा. होय. लिहिता येते ना, म्हणून मी लिहिलं काय लिहिले 2a. मग तुम्ही म्हणाल असं का, डायरेक्ट सी लिहायचं होता. 2a का लिहिला हे तुम्हाला नंतर कळेल. आणि हा 2a काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, 2a कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॉन्स्टंटची किंमत 20 आहे, पण मी लिहिताना असं लिहिलं 2 into 10. समजलं, 2 into 10 म्हणजे a पण हा कॉन्स्टंटच आहे. ऍक्च्युअल कॉन्स्टंटची किंमत लिहिताना मी लिहिलं 2a, वेअर 2a इज कॉन्स्टंट. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 सिग्मा टी आणि सिग्मा आर. हे म्हणजे तुमचं इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. पण सॉल्व्ह करण्याआधी मी जर असं, बरं ठीक आहे सॉल्व्ह करायला चालू करतो. ह्या इक्वेशन मध्ये एकतर सिग्मा टी किंवा सिग्मा आर या दोन्हीपैकी कुणाची तर एकाची किंमत आणून टाका, दोन्हीपैकी कुणाची तर एकाची. मी सिग्मा टी ची पुट करतो, सिग्मा टी ची. पहिला इक्वेशन घेतो सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू 2a. सिग्मा टी ची व्हॅल्यू आपण पुट करूया सिग्मा टी ची इक्वेशन 1 वर. सांगा इथनं किंमत, सिग्मा टी ची किंमत काय येणार इथं, सिग्मा टी इकडे घ्या, सिग्मा टी इकडे घ्या, काय ना सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर. काय किंमत येणार, सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर प्लस सिग्मा आर इज इक्वल टू 2a. 1 वर ना सिग्मा टी ची किंमत आपण टाकल्या, दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे ना सायमल्टेनियसली. सिग्मा टी ची किंमत इथनं उचलली 1 मधून, सिग्मा टी ला इकडे गेलं प्लस झाला, सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर, सिग्मा आर प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर. आता सिम्प्लिफाय करा, हे सिग्मा आर प्लस आहे, हे पण सिग्मा आर प्लस आहे, त्यामुळे काय झालं 2 टाइम्स सिग्मा आर, दोन्ही एकत्र झाले, प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर इज इक्वल टू 2a. आता हे 2a इथनं उचला, या बाजूला घ्या, 2 सिग्मा आर मायनस 2a प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर इज इक्वल टू 0. 2a ला इकडे घेतलं, दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे,
टू कॉमन आहे, बाहेर घेतो. 2 सिग्मा आर मायनस ए प्लस डी सिग्मा आर डिवाइड बाय डी आर इंटू आर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनला थ्रू आउट dr न डिवाइड करा, dr न सॉरी मल्टिप्लाय करा. हे dr घालवायचं आहे. थ्रू आउट इक्वेशनला dr न मल्टिप्लाय करा. dr न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे? 2 सिग्मा आर मायनस ए इंटू dr प्लस यो dr कॅन्सल होईल, डी सिग्मा आर इंटू आर इज इक्वल टू 0 इंटू इकडे थ्रू आउट इक्वेशनला काय केलं, dr न मल्टिप्लाय. तर लिहितो मल्टिप्लाय बाय dr. dr न मल्टिप्लाय केल्यानंतर जे इक्वेशन आले हे, त्या इक्वेशन मध्ये ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा. डी सिग्मा आर इंटू आर तसाच ठेवतो, म्हणजे आर डी सिग्मा आर तसाच ठेवतो इज इक्वल टू ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा. 2 सिग्मा आर मायनस ए इंटू डी आर, इकडे गेल्यावरती मायनस होणार, तिकडे गेल्यावरती मायनस. मी आजच्या दिवसाची लास्ट स्टेप करणार आहे आणि थांबणार आहे. आता जी काही व्हॅल्यू आल्या त्याच्यामध्ये इथं डी सिग्मा आर आलाय, इथं डी आर आलाय. मग मला काय करायला पाहिजे, तर हा डी आर हा आर बरोबर पाहिजे ना, आणि हा डी सिग्मा आर या सिग्मा आर बरोबर पाहिजे, तरच मला ते इंटिग्रेट करता येईल. बरोबर, इंटिग्रेट केला तर ते डी आर आणि डी सिग्मा आर जाईल. मग मी काय करतो, या आर ला इकडे घेतो आणि सिग्मा आर मायनस ए ला मी इकडे घेतो. त्यामुळे डी सिग्मा आर डिवाइड बाय सिग्मा आर मायनस ए इज इक्वल टू -2 डिवाइड बाय हा आर इकडे घ्या, आर डी आर, म्हणजे डी आर जवळ आर, सिग्मा आर डी सिग्मा आर जवळ सिग्मा आर. आता याला इंटिग्रेट करा. चलो इंटिग्रेशन सांगा मला. 1 डिवाइड बाय एक्स इंटिग्रेशन काय असते? 1 डिवाइड बाय एक्स 1 by x square. बरोबर ना, लॉग एक्स ना, हा 2 बाहेर राहतो, मायनस तसाच ठेवतो, log x. लॉग आर. बरोबर, लॉग आर हे झालं इंटिग्रेशन. तसं इथं पण तसंच येणार. 1 डिवाइड बाय एक्स आहे म्हणा, ही कॉन्स्टंट आहे ना, 1 डिवाइड बाय एक्स, याचं पण इंटिग्रेशन काय येणार, लॉग Log x. आर मायनस एक्स. बरोबर आहे का? आता हे लॉग हा टू द बेस ई असतो, टू द बेस ई. आता इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट पण यायला पाहिजे इकडे. इंटिग्रेशन घेतल्या म्हटलं इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट येणार. ठीक आहे, त्या इंटिग्रेशनच्या कॉन्स्टंटची किंमत काहीतरी कॉन्स्टंट येणार ना, त्या इंटिग्रेशनच्या कॉन्स्टंटची किंमत लक्ष द्या जरा. असं मी घेतो लॉग बी, इथे लिहितो पुढे कॉन्स्टंट इज इक्वल टू लॉग. काहीतरी एक बी अशी किंमत आहे, काहीतरी किंमत आहे. समजा हा कॉन्स्टंट 20 आहे, तर बी अशी किंमत आहे की त्याचा लॉग घेतला की 20 मिळते. कॉन्स्टंटची किंमत समजा 20 आहे, तर बी अशी किंमत घ्यायचा की त्याचा लॉग घेतला की तुम्हाला काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळते. तुम्ही म्हणणार असं का लिहिलंय, ते नंतर तुमच्या लक्षात येईल. ए आणि बी मध्ये मी का नाही, अशी मी ए कॉन्स्टंट आणलेला, आता इथे मी काय आणलाय, बी कॉन्स्टंट आणलाय. ठीक आहे, इथे लिहितो लॉग सिग्मा आर मायनस ए. आता हे सगळं बघा मी इक्वेशन्स रिराईट करतो बघा. मला इथला लॉग घालवायचा आहे, मला इथला लॉग घालवायचा आहे. तर या 2 लॉगला एकत्र करा, लॉग 2 लॉगला एकत्र करा. हे बघा, हे 2 आहे ना, आत गेला की आर स्क्वेअर होते, म्हणजे लॉग आर स्क्वेअर, मायनस आहे किंवा प्लस आहे, त्यामुळे हा काय येणार, बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, लॉग एकत्र करा. हा बाहेर 2 आहे, तो आत गेला की आर स्क्वेअर होते. दोन्ही लॉग एकत्र केले की हा मायनस आहे, त्यामुळे डिवाइड गेला, हा प्लस आहे म्हणून न्यूमरेटर केला बाहेर. इकडं लॉग सिग्मा आर मायनस ए, दोन्ही बाजूचा अँटी लॉग घ्या. सो सिग्मा आर मायनस ए इज इक्वल टू लॉग बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. सॉरी लॉग गेलाय, सॉरी बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. ह्याच्यातनं तुम्हाला सिग्मा आर ची किंमत मिळेल. एला तिकडे घ्या, एला तिकडे घ्या, प्लस ए झाला प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. रेडियस ट्रेसची किंमत मिळाली ए प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. ही किंमत इथनं उचला,
ही किंमत इथनं उचला, इक्वेशन 2 ला पुट करायचं, पुट इन 2. मी लिहितो सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू 2e. हा, सिग्मा आर ची किंमत टाकतो. सिग्मा आर ची किंमत काय, ए प्लस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2e. हे उचला तिकडे न्या. सिग्मा टी इज इक्वल टू मायनस ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर प्लस 2e. तो सिग्मा टी किती आला बघा, ए मायनस बी डिवाइड बाय आर स्क्वेअर. सिग्मा टी पाहिजे होता, सिग्मा आर पाहिजे होता, मला मिळाले. पण अननोन काय राहिलं, सिग्मा टीची आणि सिग्मा आर ची किंमत इन टर्म्स ऑफ काय आलं, ए आणि बी. ए आणि बी काय आहेत, ए आणि बी काय आहेत कॉन्स्टंट माहित आहेत का तुम्हाला किती आहेत ते? तुम्हाला माहित आहे किती आहे ए आणि बी ची किंमत? माहित नाही. आता उद्या काय करायचं आपण, सिग्मा टी सिग्मा आर तर मिळालाय, पण त्यातलं ए आणि बी माहित नाही. आता उद्या ते कॉन्स्टंट किती आहे हे डिटरमाइन करायचं. ठीक आहे, कॉन्स्टंट किती आहे हे उद्या डिटरमाइन करायचं. जर मी मागे जातो, परत आजच्या सगळ्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, मी एक थिक सिलेंडर घेतलं, थिक सिलेंडर मध्ये इनसाइड प्रेशर आउटसाइड प्रेशर कन्सिडर केलं, इनर डायमीटर आउटर डायमीटर घेतले, त्याच्यामध्ये एक स्मॉल रिंग घेतली, स्मॉल रिंग वरचे मी स्ट्रेसेस दाखवले, टेंजेन्शियल, इनसाइड सरफेसचा रेडियल, आउटसाइड सरफेसचा रेडियल. मग मी याची इक्विलिब्रियम कंडिशन घेतली, स्ट्रेसला फोर्स एरियानं मल्टिप्लाय केलं, स्ट्रेसला एरियानं मल्टिप्लाय केलं, स्ट्रेसला एरियानं मल्टिप्लाय केलं, तुम्हाला फोर्सेस मिळाले. तिघांचे फोर्सेस लिहिले, फोर्सेस सॉल्व्ह करत गेलो, सिग्मा टी आणि सिग्मा आर मधलं रिलेशन मिळालं एक. दुसरं रिलेशन मिळवण्यासाठी लॉन्जिट्युडनल स्ट्रेस कॉन्स्टंट होता, म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पण कॉन्स्टंट होता अलॉंग द लाईन. मग मी स्ट्रेन अलॉंग लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचा फॉर्म्युला लिहिला. त्यानंतर मी त्यातल्या स्ट्रेसेसच्या किमती टाकल्या, टर्म्स रिअरेंज करत गेलो, त्यातनं सिग्मा टी प्लस सिग्मा आर इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला. त्या कॉन्स्टंटला म्हटलं मी 2e. ठीक आहे, सिग्मा टी सिग्मा आरचं एक इक्वेशन मिळालं, ऑलरेडी सिग्मा टी सिग्मा आरचं एक इक्वेशन होतं. मग दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन 2 मध्ये मी 1 ची व्हॅल्यू पुट केली, म्हणजे 1 ची सिग्मा टीची किंमत आणून पुट केली. सॉल्व्ह करत गेलो, टर्म्स रिअरेंज केल्या. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर मला फायनली हे इक्वेशन मिळालं की ज्याच्यामध्ये सिग्मा आर डी सिग्मा आर आला आणि आर डी आर आला. मग मी यांना इंटिग्रेट केलं, त्याचे लॉग आले, लॉग सगळे एकत्र केले, त्यातनं मला इक्वेशन मिळालं, सिग्मा आरचं उत्तर मिळालं. सिग्मा आरची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट केली, मला सिग्मा टी मिळाला. ठीक आहे, आणि इथं तुमचं ऑलमोस्ट 80% डेरिव्हेशन झालं. म्हणजे मी ऑलमोस्ट 80% डेरिव्हेशन झालं. राहिली गोष्ट सिग्मा टी सिग्मा आर शोधायचा होता, मिळाला, पण झाली गंमत अशी की इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट उत्तर आलं. ए आणि बी जे अननोन आहेत माझ्यासाठी अजून. रेडियस माहित आहे, पण ए आणि बी हे माझ्यासाठी काय आहेत, अननोन आहेत. तर मग आता उद्या मी काय करणार, हे अननोन जे कॉन्स्टंट आहेत ए आणि बी ते कसे डिटरमाइन करायचे हे आता आपण उद्याच्या लेक्चरला बघायचं. उद्या आपण किती वाजता क्लास घेऊया?